नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रमैत्रिणींनो, अक्षय तृतीयेचे काय आहे महत्त्व, कशी करावी अक्षय तृतीया साजरी जाणून घेऊया या व्हिडिओ मधून। अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण मानला जातो, कारण हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे। या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते। देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूजींची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते, समृद्धी नांदते। अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करावी आणि याचे महत्त्व काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओ मधून। यासाठी एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते। यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही, कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी, म्हणजेच कधीही न संपणारा। यामुळे हा दिवस पवित्र मानतात, कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते, आयुष्यात भरभराटी घेऊन येते। मित्रमैत्रिणींनो, या दिवशी काय खरेदी करावे तर पाहूया। अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी शुभ कार्य केली जातात, नवीन वस्तू खरेदी देखील केली जाते। अक्षय तृतीयेला सोने चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी वास्तू खरेदी करणे सुद्धा शुभ मानले जाते। गृहप्रवेश केला जातो, वास्तू शांती देखील घातली जाते। नवीन गाडी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक जण घेतात। याशिवाय इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सुद्धा घेतली जातात। अक्षय तृतीयेची काय आहे पूजा विधी। अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा करण्याची प्रथा आहे। देवी लक्ष्मीला आपण धन संपत्तीचे प्रतीक मानतो असे म्हणतात। या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात धन संपत्ती समृद्धी येते। दिवाबत्ती, धूप, हार, फुले वाहून देवीची आराधना करावी। काही जण कलश मांडून देखील पूजा करतात। घरात गोडाचा नैवेद्य करून तो देवाला अर्पण सुद्धा केला जातो। मित्रमैत्रिणींनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी हिंदू धर्मात खास महत्त्व आहे। या दिवशी सोने चांदी घर यासारख्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते। या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते, यामुळे घरात सुख आणि समृद्धी लाभते। या दिवशी नवीन काम सुरू करणे शुभ मानले जाते। यंदा अक्षय तृतीया 30 एप्रिल 2025 या दिवशी साजरी केली जाणार आहे। असं मानले जाते की गंगा अक्षय तृतीयेच्या दिवशी पृथ्वीवर अवतरली होती। या दिवसापासून सतयुग, द्वापारयुग आणि त्रेतायुगाची सुरुवात मोजली जाते। या दिवशी भगवान विष्णूंचे 10 अवतारांपैकी 6वे रूप भगवान परशुराम यांचा जन्म झाला। याचप्रमाणे उत्तराखंडातील 4 धामाची यात्रा देखील अक्षय तृतीयेच्या दिवसापासूनच सुरू होते। गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडले जातात। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।